अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथं आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या आदिशक्ती मुक्ताईच्या अंत्यदान समाधी सोहळ्याला राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांनी भक्तिभावाने हजेरी लावली। मंदिर परिसरात सकाळपासूनच टाळ, मृदुंग, अभंग आणि भक्ती सागराचा गजर सुरू असून लाखोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। या सोहळ्याच्या निमित्ताने आदिशक्ती मुक्ताईवर पुष्पवृष्टी करण्यात आली। विशेष म्हणजे पंढरपूरच्या विठुरायाच्या पादुका, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ महाराज, रेडा महाराज समाधी, रुक्मिणीच्या कोंढणपूर येथून पवित्र पादुका मुक्ताई मंदिरात दाखल झाल्या। या सोहळ्याला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यांतूनही आलेल्या वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनी मोठी उपस्थिती लावली। मंदिर परिसर अगदी भक्तिभावाने न्हायलेला असून पोलीस बंदोबस्त आणि स्वयंसेवकांच्या मदतीने संपूर्ण सोहळा शिस्तबद्धरित्या पार पडत आहे। हा सोहळा म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धेचा उत्सव नाही तर वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक एकतेचं जिवंत उदाहरण आहे। पांडुरंगा भक्तांच्या करता म्हणून रूपाला विषयी आसक्त संत कृपेवर सोपान देव यांची संगती सोपान देव मायसाची भेट होती आणि अशी पुण्याई आपल्या ठिकाणी आहे की नाही याचा रात्रंदिवस नाम केली जात। मनाच्या पाठीमागे येते सगळ्या इंद्रिया त्या ठिकाणी वेगवेगळे याचे काही कोड आहे ते इंद्रिय काही गप्प बसत नाही। सगळ्या इंद्रियाचा राजा मन हे त्याला खेचून घेतो। त्या मनाचा स्वभाव असा चांगल्या ठिकाणी नेत नाही। मनाचा स्वभाव इंद्रियाशी ओढी नको देतो। ज्या वेळेस या लोकांमध्ये निर्माण झाली त्यावेळेस या संतांनी या ठिकाणी येऊन त्या लोकांचा उद्धार करण्याकरता ब्रह्ममूर्ती असणारे जगामध्ये अवतीर्ण झाले। उद्धरायाले दीनजना आणि त्यांचं महत्व त्यांचा अधिकार हे ब्रह्म किंवा विटेवर आहे आणि त्याची जी अंश असणारे निवृत्तीनाथ ज्ञानोबा सोपान देव कशा करता अवतीर्ण झाले त्यांचं काम काय होतं? उद्धरायाले दीनजना दीन जनाचा उद्धार करण्याकरता घ्या। दीन कुणाला म्हणायचं हे ब्रह्म किंवा विटेवर आहे आणि त्याची जी अंश असणारे निवृत्तीनाथ ज्ञानोबा सोपान देव कशा करता अवतीर्ण झाले त्यांचं काम काय होतं? उद्धरायाले दीनजना दीन जनाचा उद्धार करण्याकरता घ्या। दीन कुणाला म्हणायचं? समाधी सोहळ्याला मोठी गर्दी झालेली आहे। आज आदिशक्ती मुक्ताईचा अंतराळ सोहळा मोठ्या आनंदात पार पडला। लाखो भाविकांनी दर्शन घेतलं आणि 6 जूनला आदिशक्ती मुक्ताईचं आषाढी वारीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनाचं प्रस्थान होणार आहे। या आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यासोबत
विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश असंख्य दिंड्या आमच्या सोबत याव्यात ही सर्व दिंडीकरांना आम्ही विनंती करतो. त्यांना सोबत आईसाहेब असल्याकारणाने कुठली चिंता करण्याचं कारण नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आनंदाने त्या ठिकाणी हरिभक्त पारायण पद्धतीने काकडा आरती, भजन, कीर्तन, नामस्मरण करत पंढरीच्या दर्शन आपण सर्व जाऊया. आपण सर्वांनी जास्तीत जास्त दिंड्या घेऊन आदिशक्ती मुक्ताईच्या पाठीमागे या ठिकाणी यावं ही आग्रहाची विनंती करतो. आज सोहळा पार पाडत असताना पांडुरंगाच्या पादुका या ठिकाणी आलेल्या आहेत. साक्षात नाथाच्या पादुका आलेल्या आहेत. रुक्मिणी मातेच्या पादुका आल्या आहेत. नामदेवरायाच्या पादुका आलेल्या आहेत. रेडा संस्थान तिथल्या पादुका या ठिकाणी आलेल्या आहेत. असंख्य भाविक आनंदाने हा सोहळा त्या ठिकाणी अनुभवतायत, दर्शन घेत आहेत, लाभ घेत आहेत आणि आनंदाने हे अंतर्धान सोहळ्याची यात्रा चांगल्या पद्धतीने पार पाडतायत. वारीच्या पूर्वी ही अंतर्धान सोहळा या ठिकाणी मुक्ताई त्या ठिकाणी त्यांनी लुप्त झालेले आहेत. 20 कराडली त्या ठिकाणी आणि 12 वाजता नामदेवरायाचे 16वे वंशज या ठिकाणी त्यांच्या वतीने कीर्तनाची सेवा करण्यात आली. आज अतिशय आनंदी बाबतीत त्र्यंबकेश्वर संस्थानतर्फे जवळपास 81 वारकरी म्हणजे प्रत्येक दिंडीचा एक प्रतिनिधी या ठिकाणी आले. दिवसेंदिवस सोहळा वाढतोय. सर्व लोकप्रतिनिधी भाविक मंडळींनी या सोहळ्यात सहभागी होऊन सहकार्य करावं आणि आनंद लुटावं ही आग्रहाची विनंती. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.